भुजबळ लीड घेतात हे पाहून पंकजा मुंडेंनी भाषा बदलवली। ओबीसी विषयात भुजबळ लीडर ठरले। ओबीसी नेता मुंडे नाही, लोक भुजबळांना म्हणू लागले। पंकजा मुंडे स्ट्रॉंग लीडर, ओबीसी फेवर स्टेटमेंट कमी केले म्हणून बॅकफुटला आल्या। 3 मुद्दे पंकजा मुंडे विषय गरागर फिरवतील। नेमकं घडलंय का? गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता संघर्ष एकीकडे गाजला आणि दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दा गाजला। राज्यातील सुरुवातीला मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या लढ्याला आता विविध फाटे फुटताना दिसतात। मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या तीव्र मागणीनंतर सरकारनं त्या दिशेने पावलं टाकण्याला सुरुवात केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार अभिलेखात कुणबी नोंद असलेल्यांना सरसकट कुणबी दाखले देण्यात येत आहेत। परंतु सरकारच्या या निर्णयाला राज्यातील प्रमुख ओबीसी चेहरा असलेल्या भुजबळांनी कडाडून विरोध केला। यामुळे ओबीसींना आरक्षणातून बाहेर ढकललं जात असल्याची प्रतिक्रिया भुजबळांनी व्यक्त केली। त्यामुळे राज्यात जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ असा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला। परंतु दुसरीकडे राज्यात अनेक ओबीसी नेते असताना या वादात एकटे छगन भुजबळच लीड घेताना दिसतात। सुरुवातीला राज्यात प्रमुख ओबीसी नेते असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मात्र या सर्व वादात आपली सावध भूमिका घेत आहेत। ओबीसी प्रश्नांवर छगन भुजबळ लीड घेत असताना पंकजाताई मात्र यातून अलिप्त असल्याचं चित्र आहे। मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। जरांगे यांच्या मागणीनंतर सरकारने मराठा समाजातील कुटुंबाच्या कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यास सुरुवात केली। अनेक कुटुंबांच्या या नोंदी सापडल्या असून त्यात आता आरक्षण मिळणार आहे। दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाणार असल्यानं मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले। दरम्यान भुजबळ कृषी मंत्री धनंजय मुंडे, रासप नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात जालन्यातील अंबड येथे एक मोठं आंदोलनही उभं केलं जाणार आहे। दुसरीकडे ओबीसींना वाढीव 16% आरक्षण देणारा 1994 सालचा GR रद्द करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे। या याचिकेविरुद्ध स्वतः छगन भुजबळ देखील पार्टी झाले आहेत। म्हणजे एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला असलेला विरोध, तर दुसरीकडे ओबीसींना 16% वाढीव दिलेल्या आरक्षणाला मिळणारं आव्हान। यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो। यात भुजबळ हे मंत्रिमंडळात देखील ओबीसींची बाजू लावून धरतात। परंतु एकेकाळी राज्यातील प्रमुख ओबीसी नेते असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची कन्या मात्र ओबीसींच्या मागे ठामपणे उभे असल्याचं दिसत नाही। त्यामुळे पंकजा मुंडेंची ही सावध भूमिका का, असा प्रश्न ओबीसी समाजामधून विचारला जातोय। दुसरीकडे त्याच पंकजा मुंडेंचे बंधू व कृषी मंत्री धनंजय मुंडे मात्र ओबीसींच्या या लढाईत भुजबळांची साथ देताना दिसतात। अंबड येथे आयोजित ओबीसी आंदोलनाचे बॅकबोन म्हणून धनंजय मुंडे काम पाहत असल्याची चर्चा। तसं पाहिलं तर जरांगे पाटील यांचं सुरुवातीचं आंदोलन केवळ मराठवाड्यापुरतं मर्यादित होतं। जरांगे पाटील हे पंकजा मुंडेंच्याच विभागात येतात, परंतु पंकजा यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे पाहिलं तसं महत्त्व दिलं नाही। ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राला जरांगे पाटलांच्या नावाची ओळख झाली, त्यावेळी मुंडेंनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं असलं तरी राज्यातील एक प्रमुख ओबीसी नेतृत्व म्हणून त्यांना आपली छबी निर्माण करता आली नाही। जी जागा गेल्या अनेक वर्षांपासून छगन भुजबळ यांनी घेतली आहे, त्याला सध्या तरी राज्यातला एकही नेता रिप्लेस करू शकत नाहीये। मग ते धनंजय मुंडे असोत की पंकजा मुंडे। ओबीसी म्हटलं की सुरुवातीला गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर या नेत्यांची नावे प्राधान्याने यायची। परंतु मंडल आंदोलनानंतर छगन भुजबळांनी ओबीसी नेता म्हणून निर्माण केलेली आपली छबी आजही ते टिकवून आहेत। म्हणूनच आपल्या मतदारसंघात 60% असलेल्या मराठा समाजाची पर्वा न करता ते ओबीसींसाठी आज मैदानात उतरत एकटे खिंड लढवतात। आणि त्यामुळेच पंकजा मुंडे आता कुठेतरी ओबीसी चेहऱ्याबाबत किंवा ओबीसी समाजाबाबत स्टँड घेताना दिसतात। बॅकफुटला आलेल्या पंकजा मुंडे आता भुजबळांच्या पुढे कशा जातील हे पाहणं गरजेचं। जय महाराष्ट्र पब्लिक।